आहे आणि आम्ही सध्या एका प्रोजेक्टवरती काम करतो आहे. तर आम्ही रिसर्च करतो आहे. तर आमचा टॉपिक ट्रान्सपोर्टेशन अँड नॅव्हिगेशन. म्हणजे मोस्टली आपलं पब्लिक जे ट्रान्सपोर्ट असतं लाईक बसेस, लोकल किंवा ऑटो काही. तर मग मला तुझा इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तुला चालेल? हो. ठीक आहे. तर तू कुठे राहतेस नक्की? पिंपरी सौदा. आणि तू तुझं थोडंसं बॅकग्राऊंड सांगशील म्हणजे तुझ्याबद्दल तुझं नाव काय आहे? माझं नाव श्वेता पांढरे. इथं मी अकॅडमीत आहे DYP मध्ये फ्रॉम 12th CET बॅच. तर मला बसने ट्रॅव्हल करावं लागतं. अच्छा. तुला किती वेळ लागतो बसने तिथे यायला? मला मॅक्झिमम 45 मिनिट्स टू 1 hour. जास्तच गर्दी असेल तर 1 hour लागतं. ट्रॅफिक असलं तर साधारण किती वेळ? 1 hour. अच्छा. तर मग तू हे चूज का केलं आहेस ट्रान्सपोर्टेशनवर? म्हणजे तू बसनेच काय येते, दुसरं काही रेल्वे वगैरे नाही आहे तिथे? पण त्यांनी खूप असं लांब पडतं. रेल्वे तिकडे तुमच्या इथे जवळ पिंपरीमध्ये थांबते, बट तिथून परत रिक्षावरून मला परत माझं तिथं जागेवर घ्यावं लागतं. तसं ते बसनी तू कधी ट्रेनने गेली आहेस का, प्रवास केला आहेस? हां, एकदा गेलो. म्हणजे त्याच्याबद्दल जरा सांग मला. म्हणजे कुठून ट्रेन पकडलीस, कुठे उतरलीस, कॉलेजला कशी आलीस? कॉलेजने नाही गेलं. कधीच नाही. मग तुझ्या इकडे पिंपरी सौदागरमध्ये रेल्वे स्टेशन आहे का? पिंपरीत आहे. पिंपरीत आहे म्हणजे पिंपरी सौदागरमध्ये नाही. आणि पिंपरी सौदागर ते पिंपरी किती अंतर आहे? 10 to 15 minutes. मग तुझा जो बस स्टॉप आहे तो कुठे आहे नक्की? तुझ्या घराजवळच आहे की घरापासून 10 मिनिटं. चालत जाते? मग तू साधारण किती वाजता निघते घरातून? 8ला निघतो. आणि कॉलेज कितीचं असतं? कधी 9:30 असतं, कधी 8:45 असतं. तू पोहोचते का टायमावर? कधी पोचते, कधी नाही पोचत. जास्त लेट झालं तर 5 to 10 minutes उशीर. मग तुझे काय प्रॉब्लेम्स फेस करतेस तू बसमध्ये ट्रॅव्हल करताना? एक तर कधी कधी बस लेट येते. इतकी लेट आली तर ती खूप गर्दी असते. मला लिटरली त्या डोअरपाशी पकडून यावं लागतं तिथपर्यंत. लाईक त्यानंतर लेट होतं. परत टीचर येतात, परत ते इन्सर्ट करतात क्लासरूममध्ये. यू आर लेट, वाय यू आर लेट, यू शुड कम अर्ली. हे सगळं बोलतात तुम्हाला आधी निघायला होतं. ते सगळं आमच्या एक्सक्युजेस ऐकूनच घेतात. म्हणजे तुला 45 मिनिट्स लागतात. तर तुझं 9:30ला जर असेल कॉलेज तर तू साधारण 8:45 वगैरेला निघून त्या टायमिंगमध्ये तू 8ला निघतेस घरात. बिकॉज नंतरच्या खूप लेटच्या बस आहेत. नंतर मध्ये बसच नाही. 8:45ला बस. तुझं बसचं नक्की टायमिंग काय आहे? लाईक तू निघतेस तेव्हा कितीला येते? हां, 8:05 पर्यंत येते नक्की. म्हणजे रोज टाईमवर येते ती की बस टाईमवर येते. त्याच्यानंतरचे जे मध्ये बसेसच नाही. म्हणजे 8:45ची सांगून कधी येत पण नाही, कधी येते. म्हणजे 8:05ची टाईमवर येते, त्याच्यानंतर बसेसच नाही लवकर येतच नाही. आणि 8:45ची आली तर येते नाही तर सरळ 9:05ला येतं. तर मग अजून काय प्रॉब्लेम्स फेस करतेस तू? म्हणजे आणि तुला लाईक तुमचं जे बस स्टॉप आहे ते असं प्रॉपर बस स्टॉप आहे नाही, की असं proper नाही. साईनवालं आहे ते? साईन पण नाही, जस्ट तिथं थांबायचं. हां, हो. म्हणजे तुला कसं कळलं? हे आता सगळे लोक जिथं जातात थांबतात तिथं आपण पण विचारायचं म्हणून थांबायचं. अच्छा, म्हणजे तिकडे काही असं शेड्यूल नाही आहे? काहीच नाही. प्रॉपर बस स्टॉप नाही. म्हणजे असं शेड्यूल ठीक आहे, काही नाही. शेड्यूल नाही आहे असं लाईक ही बस ह्या बस ह्या पिंपरी टाईमला सौदागरचा स्टॉप आहे तिथे काहीच नाही. काहीच नाही? पिंपरी गुरवचा स्टॉपला, बट पिंपरी सौदागरच्या स्टॉपला काहीच नाही. काहीच नाही. आणि मग तुला म्हणजे जर आता जर विचारायचं असेल कोणाला तरी किंवा कधी तुझा म्हणजे किती वाजता बस येणार हे तुला कुठून कळतं? मग साईडच्या लोकांना त्यांना आयडिया असते? ते रोज असतात ना, लाईक फुलवाले फळवाले ते रोज असतात. तू मग कधी ॲप नाही यूज केला फोन वगैरे? नाही. तुझ्याकडे फोन नाही गेला आहे पण तू कधी असं गुगल मॅप वगैरे? ते खूप घुमवतं गुगल मॅप. कळतच खरंच नाही आहे त्याचं काही. म्हणजे त्याच्याबद्दल थोडं बोलू शकतेस की लाईक काय प्रॉब्लेम येतात? कधी ट्राय केलेस का बघायला? ट्राय केलंय, बट ते कधी कधी बसच वेगळी असते किंवा मग ते टाइमच वेगळा असतो. म्हणजे गुगल मॅपवरती कधी कधी टाइम वेगळा दाखवतो आणि नेतो दुसरीकडेच. हो, असं झालंय का? इन्सिडेंट आहे? मला यायचं होतं पिंपरी सौदावरून आकुर्डीला. मला जायचं होतं आकुर्डीला. ती बस त्याच्यावरती 322 लिहिलंय, बट ती दुसरीची. म्हणजे रूट वेगळे? हां, रूट वेगळा. आणि ते लिहिलं तिथे लिहिलंय 322, बट ती जागी दुसरीला. मग तिथे 322च्या इकडे असं लिहिलं नाही का की आकुर्डी रेल्वे स्टेशनला जाते वगैरे? तिथे नंबर तर तोच आहे. म्हणजे लिहिलं तर पण खाली तिथं ते भोसरीचं लिहिलंय. ते भोसरीचं पटकन बघितलं नाही. आता जे 322 होते ना सगळं तेच बघणार मग पटकन रूट सांगतच नाही कोणत्या बसचं. पटकन ते समजत नाही. कधी कधी ते लोक ते चेंज नाही करत टाइम टू टाइम. ते जे
खाली जो बोर्ड असतं ना ते चेंज नाही तर करत. तुला दिसतं का, विजिबल असतं का? असतं विजिबल असतं पण ते कधी कधी चेंजच नाही करत ती गोष्ट. अच्छा ठीक आहे. तर मग ठीक आहे, असे चॅलेंजेस, गर्दी खूप असते तू बोललीस, तर तुझी बस अशी साधीवाली आहे की इलेक्ट्रिकवाली आहे, AC वाली? येताना साधी येते, जाताना इलेक्ट्रिक असतं. मग त्याचा जो दरवाजा असतो, तू आता बोलते गर्दी असते, तर त्या दरवाजामुळे तुला काही प्रॉब्लेम फेस होतो का? होतं ना. लगेच उठून म्हणजे स्टॉपला जर आपल्याला पुढचं उतरायचं आहे तर 2 स्टॉप आधीच स्ट्रगल करावं लागतं की आता उतरायचं आहे, आता हे लोक ढकलायचं बाजूला आणि पुढे जायचं. बापरे. आणि मग कधी असं झालंय का त्या ड्रायव्हरने उघडलाच नाही आहे दरवाजा, किंवा म्हणजे तुला चढायचं आहे तर ते आता इलेक्ट्रिक बसचे असे आपोआप उघडतात, तो ड्रायव्हर ऑपरेट करतो बरोबर, तर तुला असं कधी झालंय का की तुला चढायचं आहे पण त्यांनी दरवाजा उघडलाच नाही आणि तुझी बसच कधी कधी फुल होती पूर्ण की जागाच नाही राहत त्याच्यात, मग ते सगळं चालले जातात, मग ते थांबतच नाही उघडायचं तर नाही, थांबतच नाही. आणि मग त्याच्यानंतर बस येते की नाही नंतर दुसरी खूप अशी येते. म्हणजे साधारण किती वेळ? एक आम्हाला अर्धा तासाने बसेल. अच्छा, मग अर्धा तासाने येते की त्याचा अर्धा तासाचं पुढेच होतं, म्हणजे 45 मिनिट्स? कधी येते कधी नाही येत, त्याचं सांगता नाही येत. अच्छा ठीक आहे. म्हणजे तू कधी ॲप तर यूज नाहीच केलं, म्हणजे कधी असं बघत नाहीस का की ठीक आहे आता तू जर ट्रॅफिकमध्ये अडकली असशील तर तू म्हणजे ॲपवरती कधी कधी दिसतं ना की एवढ्या टाईममध्ये तू पोहोचशील, ते कधी बघितलंयस का? नाही का? माहीत असतं कळून जातं, तर रोज डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ना तेवढं. पण आता खूपच ट्रॅफिक लागलं, आता पावसाळ्याचा सीझन आहे, जर खूप पाऊस असेल तर तुला लेट पण होऊ शकतो, तर तू कधी असं बघितलंच नाही, मग तुला म्हणजे असं काही प्रेडिक्शनच होऊन जातं. अच्छा ठीक आहे. तुझ्या एरियामध्ये ट्रॅफिक खूप असतं का? म्हणजे जाता नाही म्हणजे तुला जाता त्यांना खातेपासून एक जागा आहे, स्कूल्स आहेत 2-3. एक तर तो रस्ता खूप छोटा आहे आणि रेनी सीझनमध्ये ते लोक त्यांच्या चिल्ड्रन्सला लाईक कारमध्ये सोडवायला येतात आणि ते बाजूलाच कार तिथं पार्क करतात रोडमध्ये, आणि मग आम्ही तिथं खूप वेळ लागतो जायला. मग खूप होतो रस्ता जाम होतो. आणि मग आता तू बोलते ट्रॅफिक आहे, तर तुला असं स्पेसिफिक टाईमला ट्रॅफिक लागतं की तुला रोजच लागतं ट्रॅफिक? रेनी सीझनचं खूप जास्त लागतं आणि स्कूलचं जर एखादा टाइम असेल तर त्या टाइममध्ये लागतं. समजा स्कूलचा टाइम काय असतो साधारण? 8-10चा असतो ना खाते वस्तीमध्ये, आणि तू 8लाच निघते? आणि मग ते 10 मिनिट्समध्ये बरोबर तिथं पोहोचली की मग ते ट्रॅफिक सॉल्व होतं. अच्छा, म्हणजे किती वेळ साधारण तुला ट्रॅफिकमध्ये वेळ जातो? 20 to 25 मिनिट्सचं ट्रॅफिक ते त्याच जागेवरती घालत आहे. मग तू कधी असा विचार नाही केला की स्कूटर वगैरे घेऊन? पण त्यासाठी लायसन नाही आणि मग घरचं तयार होत नाही, लायसन नाही, 18+ नाही. अच्छा ठीक आहे. तर मग आता तू बोलतेस म्हणजे तुला सकाळचा पण ट्रॅफिक लागतो आणि घरी येताना पण ट्रॅफिक लागतो? घरी येताना नाही लागत मोस्टली, बट घरी येताना गर्दी खूप असते त्या टाइममध्ये. बस सगळे कॉलेजेस सुटतात, बसायला मिळतं का? कधी भेटतं, कधी पूर्णच उभं राहून जायचं, कधी पूर्णच उभं राहून यायचं. कधी तुला असं वाटतं का तिथं बस आहे तर त्याच्यात तुला असं वाटतं की बसायला या लोकांनी खूप जागा कमी ठेवली आहे, वाटतं ना, किंवा अशीच उगाच जागा उगाच सोडली आहे असं वाटतं? आणि तू कधी असं कंडक्टरला विचारते का की माझा स्टॉप म्हणजे किती वेळ लागणार आहे, किंवा तिकीट काढताना कधी काही प्रॉब्लेम आला आहे का गर्दीमध्ये? गर्दी असते ना, कधी कधी त्यांना पैसे देऊन ठेवतात पण ते तिकीटच लवकर देतच नाही लोक. आणि जर TC आला आणि चेक केलं तर? हां, मग तो प्रॉब्लेम होतो, मग त्यांच्या मागे मागे लावला तिकीट द्या आम्ही पैसे दिले, तिकीट द्या आम्ही पैसे दिले, ते सांगावं लागतं सारखं, नंतर ते तिकीट देतात. मग ऑनलाईन कधी म्हणजे ऑनलाईन आहे का? ऑनलाईन आहे बट ते मी कधी ट्राय नाही केलं. ते लोक सांगतात आम्हाला की ऑनलाईन तिकीट्स आहेत, असं आहे तसं, बट त्याचं ऑनलाईन पेमेंट नाही, त्यांनी काय करायचं? तर मग तुला असं काय वाटतं की लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला पाहिजे की प्रायव्हेट? का? पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप टाईम एकतर जातो, त्याच हिशोबाने जर आपण स्कूटीवर आलो तर माझ्या घरापासून इथे फक्त 20 मिनिट्स लागतो, ज्या बसमध्ये पूर्ण 45 मिनिट्स 1 आवर जातो 20 मिनिट्स. माझा टाईम मला कन्झ्युम होतं ना, घरी मी लवकर जाईल, मी माझं स्टडी आवर्स जास्त वाढवेल. बरोबर. मग तुला काय वाटतं काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन? एकतर ते टाईमवर असायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ती गर्दी खूप होती, तर बस थोडीशी अजून टाईम असं जास्त लावलंय, म्हणजे पटापटा टाईम 15 मिनिट्समध्ये एखादी बस आलं तर चांगलं वाटतं, फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे. अच्छा. आणि मग आता जर तुला मी विचारलं की लाईक आता मी माझे संपले क्वेश्चन, तर तुझा काही तू वेगळा प्रॉब्लेम फेस केला आहेस का या व्यतिरिक्त? म्हणजे कधी असं लोक लिटरली त्याच्यामध्ये ड्रिंक करून येतात आणि जस्ट लेडीज असं म्हणजे लिटरली कुठेही हात टच करतात आणि लेडीज ओरडतात आणि त्याला प्रॉब्लेम होतो. असं पण
तसं काही पण incident होतं आहे का? माझ्यासोबत नाही, बट त्या दिवशीच लिटरली एक वुमेन बसली होती. थांबा. ती वुमेन बाजूला बसली होती. तो मॅन लिटरली त्याच्या बॉटलमध्ये पाण्याच्या बॉटलमध्ये ड्रिंक होती आणि ही वॉज लिटरली टचिंग हर. सो त्याला ते लोक बघत नाही जास्त ती गोष्ट आणि त्यांना कंडक्टरला पण ते लोक ॲक्च्युली आवडत नाही. ते तिथे खूप ड्रंक सिच्युएशनमध्ये असतं. पण मग कंडक्टर काय करत नाही का त्याच्यामुळे? तसंच लिटरली त्यांनी 2-3 स्टॉप नंतर त्याला खाली उतरवलं. अच्छा. आणि कंडक्टर तुझ्यासोबत असे फ्रेंडली असतात की असे रूड असतात, मिसगाईड करतात? मिसगाईड असं नाही म्हणता येणार, पण काही असतात काही नसतात. बसच्या कंडक्टर चेंजेस होतात डे बाय डे. अच्छा, म्हणजे एकच नसतं? एकच नसतं, 2-3 दिवसांनी चेंज होतं. अच्छा. मग काही अजून इम्प्रूव्हमेंट्स असायला पाहिजेत पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये, त्याच्याने लोक खूप वापरतील पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट ट्रान्सपोर्टपेक्षा. कारण का प्रायव्हेट टाईम ही ट्रान्सपोर्ट सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि फ्रिक्वेन्सी वाढवायला. कारण का पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं तर कसं एन्व्हायरमेंटसाठी चांगलं आहे. कारण का बट ते प्रॉब्लेम्स किती आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी ते नीट तरी ठेवायला पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह करायला हम्म. पाहिजे. जर रिअल टाईम अपडेट्स वगैरे जास्त दिले तर मग बेनिफिशियल होऊ शकतं तुझ्यामध्ये. ठीक आहे, चालेल, थँक्यू.